तर जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचे पहिले 2 शतक. यावेळेस मात्र पहिलाच बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 5 टर्न झाले एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमचं अकाउंट मात्र इथून पुढे मात्र नक्कीच ओपन झाले. एक या धावसंख्येने म्हणजे अवांतरच्या स्वरूपात टीमचं अकाउंट ओपन झालंय. यावेळेस संयमाचं क्रिकेट सन्मान दिला. अगदी चांगल्या चेंडूवरती मात्र सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती मात्र चांगला समाचार घेणं हे चांगलं ओळखले, चांगलं ठाऊक देखील आहे. तशा पद्धतीचं मात्र बॅटिंग होईल की काय हे प्रश्न चिन्ह आहे. कारण की पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करायचे एक या धावसंख्येने टीमचं अकाउंट ओपन झाले. परंतु यावेळेस भन्नाट वेग टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू मात्र नक्कीच वेगाने आला, प्रभावित केलं. बॅट्समन त्या ठिकाणी मात्र बीट झाला. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल एक ही धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे अजूनही या षटकातील अजूनही 4 चेंडूचा की शिल्लक असेल. पॉवर प्लेचं पहिलं शतक मार्गच आहे आणि प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावसंख्या काढण्याचा. परंतु प्रयत्न कशा पद्धतीने होईल बॅटिंग करणारी टीम्स हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाकाला झुमून जाणारा चेंडू अगदी प्रभावित केलं. कौतुक करावं लागेल बॉलर जर आपण पाहिलं तर जितूचं. अगदी अचूक लाईन अँड लेंथवरती मात्र बॉल रिलीज देखील करतोय. त्या टप्प्यावरती त्याला यश देखील मिळते. म्हणजे टप्पे देखील थोडेसे चेंज करतोय. बॅट्समॅनला रीड करत असताना मात्र बॉलिंग करत असताना पाहायला मिळतंय. आणि यावेळेस मात्र आता अगदी रीड केले ते म्हणजे बॅट्समन सचिनने अगदी मोठा धमाका ठोकलाय. अर्थात जितूच्या विरोधात आलाय हा मोठा प्रहार. षटकार क्रमांक 1. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती, 7 या आकड्यावरती. 4 चेंडू अखेरीस 7 धावा. टीमचं स्कोरबोर्ड जरूर पाहू शकाल. अगदी स्क्रीनवरती देखील पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर पहिले 3 चेंडू मात्र बीट झालं. त्याच्यानंतर मात्र मोठा फटका. अगदी जास्त वेळ शांत ठेवता येणार नाही ते म्हणजे बॅट्समन सचिनला. परंतु यावेळेस मात्र विकेटचं होते पतन की काय, परंतु कॅच ड्रॉप झाली. तोपर्यंत मात्र 2 धावा प्रचंड वेगाने मात्र कंप्लीट करत असताना सचिन आणि भावेश आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. अजून शेवटचा 1 चेंडू शिल्लक. P1चं पहिलं शतक गोलंदाजी मार्क होते. जर आपण पाहिलं तर जितू त्याच्या विरोधात मात्र हल्ला बोल करण्याचा प्रयत्न देखील आहे. त्या प्रयत्नात यश देखील मिळते. परंतु यावेळेस यश कोणाला मिळते, बॉलर का येस बॅट्समनला. परंतु बॉलर या ठिकाणी यशस्वी ठरते आणि पहिल्या विकेटचं होते पतन. म्हणजे गावदेवी शाबाज या संघाला मिळालेला पहिला हादरा. अर्थातच सचिन बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो म्हणजे अक्षय. आणि गोलंदाजी मार्क जर आपण पाहिलं तर तो म्हणजे रणजित. अगदी रुद्र 11 महापे हा संघ अनेक नामांकित स्पर्धेमध्ये मात्र दाखल होत असतो. परंतु आज नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलवाडे चषक 2024 मध्ये देखील दाखल झालाय. आणि यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन केला. बॅटला थोडीशी क्लोज झाली. 1 बाउन्स बॉल साईज 2 बाउन्स घेत अगदी सीमारेषा पलीकडे बॅट्समन जर आपण पाहिलं भावेशच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर अप्रतिम दर्जाचा खेळ आपण नक्कीच साकारत असताना पाहू शकतो गावदेवी शाबाजच्या माध्यमातून. अगदीच आपण पाहिलं तर बेलापूर पट्टीतलं हे गाव आहे आणि त्या गावामधील हा संघ तो म्हणजे अर्थातच गावदेवी शाबाज. त्या बेलापूर गावाचं क्रिकेट देखील अप्रतिम असतं. त्याचप्रमाणे नुकतीच उपजिल्हा प्रमुख ही स्पर्धा देखील पार पडली. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच दिविश 11 एरोलिया संघ चॅम्पियन देखील ठरला होता. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय ते म्हणजे त्याच परिसरातील गावदेवी शाबाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिले तर त्याच गावातील एक गोड समालोचक आपण पाहिले ते म्हणजे विजयजी म्हात्रे. ते देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये
सकाळच्या सत्रापासून जॉईंट आहेत त्यांचं देखील मी खूप खूप आभार व्यक्त करेन. अगदी आमच्यासाठी देखील खूप भाग्याची गोष्ट आहे की यांसारख्या कॉमेंटेटर्स बरोबर मात्र संधी मिळाली समालोचना करण्यासाठी. तर ते विजयजी म्हात्रे ते देखील आम्हाला नक्कीच सहकार्य करतात समालोचना करत असताना. परंतु चालू सामन्याचा देखील उल्लेख करूया ज्या ठिकाणी 4 धावा ॲड झाल्यात आणि टीमचं धावफलक झाले ते म्हणजे 13 या आकड्यावरती. यावेळेस बॅटर बॅटमधनं मात्र पाठवले बाहेर. त्या ठिकाणी शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान मात्र फिल्डिंग होते आणि डॉट बॉलची सांगता होते. इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने होईल गावदेवी शाबादच्या माध्यमातून हे प्रश्नचिन्ह आहे. मोठमोठे फटके देखील येत असताना पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगमध्ये धावांचा पाऊस देखील पडेल परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. तो पहिल्या इनिंगचा उल्लेख जरूर करणार आहोत ज्या ठिकाणी मात्र रणसंग्राम मात्र होतोय ते म्हणजे एका बाजूला गावदेवी शाबाज आणि दुसऱ्या बाजूला रुद्र 11 महापे. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडू अखेरीस 13 या आकड्यावरती. पालबीचं दुसरे शतक मार्गच आहे. बॅटिंग करावी लागेल. फायटिंग स्कोर उभारण्याच्या प्रयत्नात मात्र मोठमोठे फटके खेचावे लागतील परंतु यावेळेस संधी दिली जात नाही. कौतुक करावं लागेल. अचूक लाईन लेन दिशा अप्रतिम पाहायला मिळते गोलंदाज रणजितच्या माध्यमातून देखील. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जितूने प्रभावित केलं फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न देखील करतोय त्या प्रयत्नात यश देखील मिळतात तो म्हणजे रणजितला. परंतु यावेळेस बॉल जातो डाव्या स्टिक्सच्या बाहेर. एक्स्ट्रा धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 14 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रमुख पंचांच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर प्रकाशजी सरप्पा आणि हे म्हणजे पाटील. यावेळेस मात्र टायमिंग अप्रतिम आहे आणि मिडलिंग देखील प्रॉपर आहे. अगदी बॅटमधून साऊंड देखील तितकाच गोड आले आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. भावेशच्या बॅटमधनं हा येतोय चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल 18 या आकड्यावरती. 5 चेंडू अखेरीस 18 धावा. 18 ऑन स्कोरबोर्ड. गडी बाद झाले तो म्हणजे फक्त आणि फक्त 1. परंतु सलामीला आलेला बॅट्समन परतल्यानंतर अडचणीत आधार न शोधता मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं ते म्हणजे अर्थातच आपण पाहतोय ते म्हणजे अजूनही ऑन फील्ड जो दैनात आहे तो म्हणजे भावेश ज्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आले 2 मोठे प्रहार आले परंतु थांबवावं लागेल भावेशला देखील. यावेळेस मात्र बिहाइंड स्टंप मिळते डिक्लेअर. 1 धाव ॲड होईल. टीमच्या टोटलमध्ये षटकाची देखील समाप्ती झाली. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद तब्बल जाऊन पोचले ते म्हणजे 19 या आकड्यावरती. अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक असेल. फटकेबाजी देखील होईल आणि नक्कीच थांबवायचा प्रयत्न रुद्र 11 म्हापे या संघाच्या माध्यमातून देखील होईल. अगदीच आपण पाहिलं तर रुद्र 11 म्हापे अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच आपला खेळ साकारत असतो. कधी यश देखील येतं कधी मात्र पराजय देखील स्वीकारावं लागतं. कधी गेलेली मॅच देखील जाते परंतु रुद्र 11 म्हापे हा मात्र नक्कीच चर्चेचा भाग राहतो आणि रुद्र 11 म्हापे सातत्याने आपले 100% एफर्ट देखील आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतं. परंतु गावदेवी शाबाज या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. बॅटिंग करते मात्र फायटिंग करून उभारण्याच्या प्रयत्नात देखील आहे. थोडेसे यश देखील मात्र मिळतात आणि मध्यवर्ती भूमिकेत थांबावे देखील लागते कारण की प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा मात्र सामना करायचा आहे. टीमची धावसंख्या 2 षटका अखेरीस आतापर्यंत 19. अजूनही 18 चेंडूचा काही शिल्लक. पालबीच्या पहिल्या षटकानंतर मात्र नक्कीच आपल्या स्पेलमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आलाय तो म्हणजे अर्थात जितू आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 19 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्क होते जितू. स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तो म्हणजे अक्षय. यावेळेस मात्र फ्लिक केले फक्त आणि फक्त दिशा देण्याच्या प्रयत्नात परंतु बॉल चालाय अगदी फाईनच्या दरम्यान म्हणजे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. मैदान अपुरं असल्या कारणामुळे 1-1 धावसंख्येने मात्र समाधान मानावं लागते. जर मोठं मैदान असतं तर धावसंख्येचा पाऊस अगदी चौफेर फटकेबाजी देखील पाहायला मिळाली असती परंतु नवी मुंबई परिसरामधील हे नक्कीच मैदान हे क्रीडांगण आणि स्वतः आयोजक कमिटी या क्रीडांगणावरती मात्र सराव देखील करत असते. तेच क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र शॉर्ट पूल केल्या. पूल त्या ठिकाणी मात्र थोडीशी अनसक्सेसफुल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकदा प्रचंड वेगाने त्याच्या चपळीने 2 धावा देखील कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता 2 धावा ॲड देखील होत्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल 22. अगदीच पहिली धाव ज्या वेगाने घेतली तीच धाव मात्र त्याच वेगाने कंप्लीट देखील केली.
कौतुक करावं लागेल दोन्ही बॅट्समनचं. यावेळेस आपण पाहिलं तर काही पे निघाय मोठा फटका खेळायचा होता डेंजर झोनमध्ये, डेंजर एंडला, मात्र त्या ठिकाणी थ्रो झाला. थोडीशी मिसफील्ड, थोडीशी फ्लमिंग, त्याचं रूपांतर एक धाव. बॅट्समनच्या टोटलमध्ये मात्र नक्कीच गावदेवी शाबाजच्या टोटलमध्ये ॲड देखील होत्या टीमची धावसंख्या 23. अजून 3 चेंडू शिल्लक. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होईल की काय. एक या धावसंख्येवर मात्र समाधान मानावं लागते. एक धाव ॲड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचले 4 चेंडू अखेरीस तब्बल 24 या आकड्यावरती. अजूनही शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असतील. तिसरे शतक मार्गस्थ आहे आपल्या स्पेलमधील. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ते म्हणजे जितू, आपण त्याला पाहू शकतो. यावेळेस मात्र एक तिख्खा बाउन्स सरपंचांनी दंडित केले. आमच्याकडे टर्न झाले म्हणजे एक्स्ट्रा धाव ॲड होते आणि 1 बाउन्सची ताकीद देखील दिली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 25 धावा. जर आपण पाहिले तर नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती शैलेशजी पाटील ते देखील उपस्थित, ते देखील अगदी सामन्याचा आनंद देखील घेत आहे. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, विकेटचं होतंय पतन, म्हणजे तू मे अशा परिस्थितीमध्ये मात्र कॅच टिपली आणि विकेट देखील बाद झाला. म्हणजे अर्थातच अक्षय डगआउटच्या दिशेने अगदी जड पावल्याने आणि संत गतीने परतत असताना आपण त्याला पाहू शकतो. गावदेवी शाबाज या संघाला मिळालेला दुसरा आद्रा. आणि जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठात जर आपण पाहिलं तर तुषारदादा गावण त्यांनी पुरस्कृत केलेल्या या चमचमात्या ट्रॉफ्या, त्याचप्रमाणे जितेशदादा पाटील आणि तुषारदादा गावण यांच्या संकल्पनेतून मात्र या स्पर्धेला तब्बल या चमचमात्या मोठमोठ्या ट्रॉफ्या आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर रितेशदादा मडवी अगदी SSSचे सर्वा देखील आहेत, SSS स्पोर्ट्सचे रितेशदादा मडवी ते देखील उपस्थित आहेत. अजूनही षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मयूर भंडारी यावेळेस मात्र आलेल्या बॅटचा फेस ओपन केल्या प्रचंड वेगाने, मात्र बॅटचा फ्लो केलाय, त्यानंतर मात्र एक सिंगल कंप्लीट झाली. बघता बघता फायदा घेतला, दुसरी धाव देखील कंप्लीट करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. अगदी चित्त्याच्या चपाळीने 2 धावा कंप्लीट झाल्या. षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 गडी बाद. आतापर्यंत 27 धावा, 27 ऑन स्कोर. नक्कीच आपण पाहू शकता स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रेक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचा मात्र आलेख, संपूर्ण स्पर्धेचा मात्र इतिहास स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला पाहायला देखील मिळेल. आणि संपूर्ण टेक्निकल टीम क्वालिटी टेलिकास्ट मात्र नक्कीच दाखवत असताना आपण पाहू शकतो. तर त्यांचं देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ते म्हणजे 3 षटका अखेरीस तब्बल 27 या आकड्यावरती. तर गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजे अर्थ आपण पाहिलं अनिकेत, तो देखील आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये. आणि त्याचप्रमाणे दिवा कोळीवाडाचे प्रमुख कर्णधार म्हणून आपण ज्यांना पाहतोय, आणि त्याचप्रमाणे राजदादा पाटील यांचे प्रमुख मित्र परिवार म्हणजे मित्र अर्थातच ओमी केनी त्यांचे देखील शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पाटील, माफ करा, प्रथमेश तर ओमी केनी देखील दाखल झालाय आणि नक्कीच अगदी चर्चेचा भाग देखील आहे तो म्हणजे ओमी केनी, कारण की सध्याचं क्रिकेट खूप मोठं आहे ओमी केनी या नावाचं, आणि नक्कीच आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने त्याचा घडवलेला इतिहास तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ओमी केनी ते देखील उपस्थित झालेत
त्यांचं देखील आपण वेलकम करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. त्यांचं देखील सरसे स्वागत. दिवा परिसरामध्ये मात्र अनेक तारे सितारे निर्माण झाले, त्यामध्ये ओमी केनी हे चर्चेचं नाव, हे चर्चेचा भाग नक्कीच असतोच. तो देखील उपस्थित राहिला, त्याचं देखील वेलकम करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. अगदीच तुषारदादा ज्या ज्या ठिकाणी मात्र ओमी केनीच्या स्पर्धा असतात त्या त्या ठिकाणी राजदादा पाटील प्रमुख उपस्थित राहतातच. त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी देखील त्यांच्यासोबत देखील उभं राहतातच. तर नक्कीच राज पाटीलच्या विनंतीस मान देऊन ओमी केनीला नक्कीच आपण वेलकम करणार आहोत. आणि खास करून कैलास पाटील मडवी त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. तर कैलास पाटील मडवी त्यांना देखील आपण वेलकम करूया. तर टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 27. यावेळेस आपण पाहिलं तर सामन्याचा देखील उल्लेख करूया. एक सिंगल कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू सगळे शिल्लक आहे. चौथं शतक मार्गसे गोलंदाजी मार्गवरती अनिकेत आपण पाहू शकता. अगदीच मयूर भंडारी आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं ते म्हणजे अर्थातच ऋतिक, मयूर भंडारी ऋतिक ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करते फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. यावेळेस मात्र फटका फसलाय. मयूर भंडारीच्या बॅटमध्ये मात्र फटका फसलाय, परंतु कॅच होते ड्रॉप. त्या ठिकाणी मात्र त्याचं रूपांतर होईल 2 या धावसंख्येमध्ये. 2 धावा बघता बघता कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ते म्हणजे 30 या आकड्यावरती. गडी बाद झाले ते म्हणजे आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर जवळजवळ 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोरबोर्ड जर आपण पाहू शकता. यावेळेस आपण पाहिलं तर प्रचंड वेग आहे. वेगाला मात्र प्रत्युत्तर देत असताना मात्र नक्कीच त्या ठिकाणी मात्र लाईन मिस केली गोलंदाज अनिकेतने. डाव्या स्टिकच्या बाहेर मात्र चेंडू रिलीज होते म्हणजे एक्स्ट्रा धाव ॲड होते आणि टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत, स्ट्रायकर एंडला मयूर भंडारी स्वतः टीमचा कॅप्टन देखील आहे. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी टायमिंग देखील चांगलं आहे आणि मिडलिंग देखील चांगलं आहे. कॅप्टनच्या बॅटमधला मोठा धमाका मिळतात 6 धावांनी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे या षटकारानंतर थेट तब्बल 37 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 1 चेंडू मात्र शिल्लक असताना मात्र मोठा फटका आला. ज्या ठिकाणी 37 धावसंख्या आहे त्या ठिकाणी मात्र धावसंख्या थेट अगदी 40-45च्या पल्ल्यापर्यंत जाऊ शकते, परंतु त्यासाठी प्रयत्न हे करावे लागतील. प्रयत्न कोण करेल तो म्हणजे बॅट्समन मयूर भंडारी की काय, आणि थांबवण्याचा प्रयत्न कोण करेल तो म्हणजे अर्थातच अनिकेत. अगदी त्याच्या विरोधात मात्र मोठा फटका आलाय. टीमची धावसंख्या 37. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर मयूर भंडारी यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन टर्न झाले. बॉल चालला डी फॉर डिक्लेअर झोनमध्ये, ज्या ठिकाणी मिळते फक्त आणि फक्त 1. या धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागते. षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती. तर विनंती करेन ही इनिंग संपण्याच्या आधी इन्व्हाइट करेल 48 करावे आणि गावदेवी ऐरोली दोन्ही टीम कॅप्टन जर आपण उपस्थित असाल तर त्वरित रिपोर्टिंग करा, कारण की इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा टॉस केला जातोय, त्यामुळे आपण त्वरित उपस्थित राहायचं आहे ही नम्रतेची विनंती. 48 करावे आणि गावदेवी ऐरोली दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण त्वरित उपस्थिती आपली दर्शवायची ही नम्रतेची विनंती. गोलंदाजी मार्गवरती मुकेश आपल्याला पाहायला मिळेल. राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती मात्र लाईन मिस केले.
म्हणजे डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज होते. थोडासा चेंडू मात्र वेगाने मात्र प्रत्युत्तर देत असताना मात्र लाईन मिस केली. थोडासा मात्र नक्कीच लाईन पासून भिरकटला आणि एक धाव ॲड होते. टीमची धावसंख्या 39. यावेळेस मात्र फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये मात्र स्वतः झेल खाली गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॅच होते ड्रॉप. एक धावसंख्येसाठी मात्र झगडावं लागेल. ही चूक मात्र नक्कीच महागात पडेल. अर्थातच नक्कीच थोडीशी मात्र चूक महागात पडेल नेक्स्ट इनिंगसाठी. टीमची धावसंख्या आतापर्यंत 40 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला मयूर भंडारी. गोलंदाज आपण पाहिलं तर मुकेश रॅटम ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा दिशेपासून मात्र थोडासा भरकटलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा पुन्हा एकदा ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे तब्बल 41 या आकड्यावरती. ही चूक आहे आणि हे मात्र चूक थोडीशी मात्र महागडी पडेल ती म्हणजे नेक्स्ट इनिंगमध्ये. परंतु नक्कीच थांबवण्याचा प्रयत्नात मात्र असेल तो म्हणजे मुकेश देखील मयूर भंडारी ज्याच्या बॅटमधून मोठा फटका जरूर आलाय. यावेळेस मात्र स्विंग मिस तपा पडल्यानंतर मात्र नक्कीच चेंडू खाली राहिला. सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते आणि डॉट बॉलची होती आहे सांगता आणि मात्र नक्कीच टीमची धावसंख्या इथून पुढे झाली ते म्हणजे टीमची धावसंख्या 42 42 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती मुकेश आपण पाहू शकता राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका सजलाय आणि बॉल देखील चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअरला क्लिअर करत असताना बॅट्समन मयूर भंडारीच्या बॅटमधनं अगदी कॅप्टनच्या बॅटमधनं आलेत हा षटकार आणि टीमचं धावफलक जाऊन पोहोचले थेट 48 या आकड्यावरती. 48 धावा ऑन स्कोरबोर्ड जरूर पाहू शकता. मुकेशच्या विरोधात मात्र अगदी हल्लाबोल केले ते म्हणजे बॅट्समन मयूर भंडारी आपण नक्कीच पाहायला मिळते. इन ॲक्शनमध्ये मयूर भंडारीला अगदी मोठमोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात देखील यश देखील तेवढेच चांगले मिळतात देखील आणि प्रयत्न मात्र नक्कीच चालू आहे तो म्हणजे टीम गावदेवी शाबाज या संघाचं नेतृत्व करत असताना मयूर भंडारीच्या माध्यमातून. तर चेंडू पुरवायचा विनंती असेल. चेंडूची पूर्तता करा विनंती असेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिलं तर साहिल नाईक प्रमुख मात्र नक्कीच भूमिका असते त्यांचं देखील आपण वेलकम करूया या स्पर्धेच्या वतीने आणि खास करून ओमी केनी त्याचं देखील आपण नक्कीच वेलकम करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. अगदीच हे देवागाव नगरीमधील मात्र गोड खेळाडू आणि नक्कीच अगदी दर्जेदार खेळाडू देखील आहेत त्यांचं देखील नक्कीच आपण कौतुक करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक. मुकेश रॅटम ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती टाकण्याच्या प्रयत्नात थोडीशी मात्र लाईन मिस करतोय. एक्स्ट्रा धाव मात्र नक्कीच जास्त आल्यात परंतु त्या धावांना मात्र लगाम मात्र लागवावा लागेल थांबावा लागतीलच. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट झाली प्रचंड वेगाने. अगदी दुसरी धाव कंप्लीट होईल की का परंतु नक्कीच आणि नक्कीच पंच देखील आपल्यापर्यंत इशारा देतीलच. फक्त आणि फक्त एक धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 50 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि त्याचप्रमाणे प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांनी थम्सअप पुरस्कृत केले ते म्हणजे तुषार पाटील गुड्डू यांचा मात्र खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. अगदी स्नॅक बाईट म्हणून मालक देखील आहे स्नॅक बाईटचे ते नक्कीच तुषार पाटील गुड्डू आपण त्यांना पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये देखील आपण उल्लेख बघणार आहोत म्हणजे आज चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थात 54 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक देखील असेल. टीमचा धावफलक 54 ऑन स्कोर नक्कीच पाहू शकता.
गावदेवी शाबाजच्या माध्यमातून 54 धावा स्क्रीनवरती आणि स्कोरबोर्डवरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होती मुकेश, त्याच्या विरुद्ध मात्र प्रत्येक चेंडूवरती हल्ला केला होता, परंतु आता मात्र थांबावं लागेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला दिशा दिली, डीपमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट होईल अगदी सहज येते. दुसरी धाव मात्र घेण्याचा कुठलाही प्रयत्न होणार नाही, परंतु या प्रयत्नात मात्र विकेट जाईल की काय. येस, शेवटच्या चेंडूवरती मात्र एक विकेट आली, एक धाव ॲड झाली, शतकाची देखील समाप्ती झाली आणि 405 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 55 आणि येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी तब्बल 56 या धावसंख्येच्या मात्र आवश्यकता असणार आहे. त्यापुरते तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा, ऐकत राहा नवसती मित्रमंडळ दिवा कोळीवाडा चषक 2024. धन्यवाद. तर विनंती करेल 48 करावे आणि गावदेवी ऐरोली दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल आपण उपस्थित असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे ही विनंती करेल. गावदेवी ऐरोली आणि 48 करावे दोन्ही टीम कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण त्वरित आपली उपस्थिती दर्शवा ही नम्रतेची विनंती. कारण की इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा त्या ठिकाणी टॉस केला जातोय, त्यामुळे आपली उपस्थिती ही मात्र द्या ही नम्रतेची विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे रुद्र 11 मापे आणि त्याचप्रमाणे मापे गावचे प्रमुख समाजसेवक निशांतदादा पाटील आपलं आम्ही वेलकम करणार आहोत. तर आपण देखील यायचं आहे सर, आपलं देखील सहर्ष स्वागत. निशांतदादा पाटील आपल्या मनाच्या अंतःकरणापासून मात्र नक्कीच सहर्ष स्वागत आहे, वेलकम. आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तर विनंती करेन की आपण त्वरित सामना चालू करायचा आहे विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे रुद्र 11 मापे टीम आपली सलामीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि गावदेवी शाबाज टीम विनंती करेल की आपण खेळपट्टीवरती कृपया करून सराव करू नका ही विनंती असेल. आणि त्याचप्रमाणे 48 करावे आणि गावदेवी ऐरोली दोन्ही टीम कॅप्टन आपण उपस्थित असाल तर आपण त्वरित आमच्या समालोचन कक्षाशी मात्र संपर्क साधा. कारण की इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा त्या ठिकाणी टॉस केला जातोय, तर आपण त्वरित आपली उपस्थिती दाखवा ही नम्रतेची विनंती असेल. 48 करावे आणि गावदेवी ऐरोली दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल. तर आपण मॅचकडे देखील वळणार आहोत. दुसऱ्या इनिंगमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत टीमचं धावफलक पहिले इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 55 या आकड्यावरती होतं आणि या टार्गेट सेट केलं ते म्हणजे गावदेवी शाबाज या संघाने तब्बल 56 या धावसंख्येचं म्हणजे 56चं टार्गेट आहे. कशा पद्धतीने बॅटिंग होईल कशा पद्धतीने बॉलिंग होईल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. तर मी मापे गावचे प्रमुख समाजसेवक निशांतदादा पाटील विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. निशांतदादा पाटील विनंती असेल, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. तर आपण यायचं आहे, आपणास इन्व्हाइट केले जातं तर आमच्या विनंतीस मान देऊन आपण उपस्थित राहिला तर अतिशय उत्तम राहील ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल. निशांतदादा पाटील आपलं देखील वेलकम करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, तर आपण या ही नम्रतेची विनंती. कारण की रुद्र 11 मापे
हा संघ ज्या ज्या वेळेस मात्र उतरतो त्या त्यावेळेस निशांतदादा पाटील यांचा पाठिंबा असतो. तर आपण त्या व्यक्तिमत्वाचं वेलकम देखील करणार आहोत. तर गेम इज ऑन आणि मॅच देखील रंगते. एका बाजूला गावदेवी शाहबाज आणि रुद्र इलेव्हन मापेच्या विरोधात, परंतु यावेळेस फ्लाइंग स्टार्ट करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र चौकाराने स्वागत केले ते म्हणजे टीम रुद्र इलेव्हन मॅपे या संघाकडून बॅटिंग करत असताना बॅट्समन जर आपण पाहिलं रोहितच्या बॅटमधनं आलाय तर म्हणजे पहिल्या चेंडूवरती चौकार. टीमचं अकाउंट ओपन झाले चौकाराने. टीमचं श्रीगणेश देखील झाले तो म्हणजे चौकाराने आणि नाव देखील आहे तो म्हणजे रोहित. अगदी हिटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार देखील मिळवला. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसा नक्कीच आपण पाहिलं रोहित शर्माला तसं मात्र रोहित मात्र नक्कीच सुरुवात देखील करते, परंतु यावेळेस आता प्रॉपर टायमिंग बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी रोहितच्या बॅटमधनं आलाय हा मोठा धमाका. 6 या धावसंख्येसाठी षटकार. टीम रुद्र इलेव्हन मापे या संघाच्या टोटलमध्ये ॲड होते तब्बल 6 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती मात्र क्लास आणि त्याच्यावरती मात्र त्याच्यानंतर आक्रमक करत असताना रोहित ज्याच्या बॅटमधनं आलाय हा दुसऱ्या चेंडूवरचा षटकार. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. यावेळी सन्मान दिला सेन्सिबिलिटीकडे. संयमाचं क्रिकेट यशाची मुळात व्याख्या हीच आहे, तुमची शिस्त, परिश्रम आणि संयम. तो संयम या तिन्ही गोष्टी मात्र आत्मसात केल्या आणि त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट केली. टीमच्या टोटलमध्ये एक धाव ॲड केली आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली ते म्हणजे डबल डिजिटमध्ये 11 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंडला रोहित, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फ्लिक केले, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु कॅच होते ड्रॉप. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये मात्र चित्र पाहायला मिळतंय काय, त्या ठिकाणी मात्र कॅच ड्रॉप होते. ती म्हणजे रोहित सारखा हार्ड हिटर बॅट्समन जे ज्याला कशासाठी सलामीला पाठवलंय हे त्याचं उत्तर हे मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र देत असताना पाहायला मिळते. आणि आता टीमचं धावफलक जाऊन पोचले ते म्हणजे 4 चेंडू अखेरीस 12 या आकड्यावरती. यावेळेस मात्र स्विंग इन मिस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर फिंगर थोडीसं स्क्रोल केली, अगदी मात्र गती कमी केली, टप्पा चेंज केला आणि डॉट बॉलची होती समाप्ती. एक डॉट बॉल. सामन्याचं चित्र थोडंसं मात्र सामन्याचं धावफलक थोडंसं मात्र थांबवलंय, परंतु प्रयत्न करावा लागेल तो थांबवण्याचा. यावेळेस फुल टॉस होती, त्याला मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर देत असताना विकेटचं होतंय पतन आणि गडी बाद होते रुद्र इलेव्हन मापे या संघाचा पहिला गडी बाद आणि षटकाची देखील समाप्ती होते. एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे एक षटकानंतर तब्बल 12 या आकड्यावरती. एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या 12 गडी बाद झाले तर म्हणजे एक पहिल्या षटकामध्ये मात्र विकेट मात्र गेले ते म्हणजे रुद्र इलेव्हन मापे या संघाचा गडी बाद झालाय. तो म्हणजे अर्थातच भावेश जो सलामीला आला होता तो म्हणजे रोहितच्या विरोधात, रोहितच्या सोबत मात्र नक्कीच सलामीला आल्यानंतर मात्र नक्कीच मध्यवर्ती भूमिकेत मात्र या ठिकाणी थांबलं. तर निशांतदादा पाटील आपलं सरचे स्वागत. वेलकम सर. आपण प्रमुख उपस्थित राहिलात तर आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक असं सुस्वागतम असेल. रुद्र इलेव्हन मापे हा संघ ज्या ज्या वेळेस खेळतो त्या त्यावेळेस मात्र निशांतदादा पाटील जे मात्र उपस्थित असतातच. त्यांची प्रमुख उपस्थिती आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे त्यांचं आपण वेलकम जरूर करूया. नवसाथी मित्रमंडळच्या वतीने आणि आमच्या समालोचकाच्या वतीने मात्र नक्कीच त्यांचं वेलकम करणार आहोत. ज्या ठिकाणी मात्र सामना रंगते गावदेवी शाहबाज आणि रुद्र इलेव्हन मापे या संघाच्या विरोधात. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली ती म्हणजे तब्बल 12 या आकड्यावरती आणि करायच्या त्या म्हणजे अजूनही 24 चेंडूंनी 44 धावा. न्यू बॅट्समॅन इंटरेस्ट झालाय तो म्हणजे सुरेश यादव. आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवरती अक्षय, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पहिलाच बॉल खोदून काढल्या डीपमध्ये, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे परंतु नो मॅच लँडमधून चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स करत त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे अगदी 4 या धावसंख्येसाठी. प्रयत्न अतिशय भरपूर महत्त्वाचा राहिला तो म्हणजे क्षेत्ररक्षक करणाऱ्या टीमचा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मात्र धावत होते परंतु एंड मुवमेंटला मात्र थोडेसे बॅलन्स गमावलं, त्याचं रूपांतर आल्या त्या म्हणजे चौकारामध्ये आणि 4 धावा ॲड झाल्या आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ते म्हणजे तब्बल 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर नक्कीच पाहायला मिळतात. निशांत पाटील ते देखील उपस्थित आहेत, सामन्याचा अगदीचा आनंद देखील घेतात. आयोजकांचं नक्कीच
कौतुक देखील होते त्यांच्या वतीने, पण त्यांचा देखील आभार व्यक्त करावे लागतील. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पंचांकडे अपील जरूर मागितलं होतं, परंतु अपीलमध्ये जास्त उत्साह दिसला नाही. म्हणजे ठाऊक होतं, परंतु प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे पंचांना. परंतु त्यांच्याकडे प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे आणि क्रिकेट देखील अप्रतिम खेळलं जातं. तेच प्रकाशजी सरप्पा त्यांनी मात्र दात फेटाळली आणि लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल मात्र दिली. म्हणजे एक धाव ॲड होते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती, माफ करा 17 या आकड्यावरती. 17 ऑन स्कोर बोर्ड जर आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवरती अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन केला, अगदी मागचा पाय वाकवल्यानंतर मात्र एकदा कंप्लीट जरूर केली, परंतु बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट करत असताना, चित्त्याच्या चपाळीने कंप्लीट करत असताना विकेटचं होते पतन आणि गडी बाद होते. तर म्हणजे अर्थातच रुद्र 11 मापे या संघाचा दुसरा गडी बाद. 3 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 48 करावे टीम कॅप्टन, विनंती असेल आपण त्वरित उपस्थित राहा. 48 करावे टीम कॅप्टन, विनंती असेल त्वरित उपस्थित राहायचं, कारण की आपला एखादा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे आहे, कारण की या सामन्याचा आणि या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आपण त्वरित उपस्थित राहा. आणि त्याचप्रमाणे गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन निलेश दादा, विनंती असेल आपला टीम कॅप्टन त्वरित पाठवायचा आहे, ही नम्रतेची विनंती. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय, तर म्हणजे अर्थातच सुजित. रोहित मैदानाच्या आतमध्ये अजूनही दैनात आहे, जो सलामीला आला होता. सलामीला आल्यानंतर मात्र अगदी गंभीर परिस्थितीत खंबीरपणे उभं राहून मात्र बॅटिंग करतोय. त्या प्रयत्नात यश देखील कितपत मिळवून देईल ते पाहावं लागेल, परंतु यावेळेस सुजित देखील त्याला साथ देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली, टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या 19. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक, अजून 2 चेंडूचा काही शिल्लक असेल या षटकातील. पॉवर प्लेचा दुसरे शतक मार्गसचे गोलंदाजी मार्क करते. आपण पाहिलं तर अक्षय तो थांबवण्याच्या प्रयत्नात यश देखील मिळत आहेत, परंतु अजूनही मात्र मॅच ऑन आहे. यावेळेस स्विंग इन मिस लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. अजून षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक. एक धावसंख्येसाठी मात्र झगडावं लागेल. झगडत असताना रुद्र 11 मापे हा संघ मात्र नक्कीच दाखल झाला आपला खेळ साकारण्यासाठी. आणि त्यांचे पुरस्कृते अर्थात निशांतजी पाटील साहेब त्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करावे लागतील. त्याने पुरस्कृत केलेला संघ म्हणजे अर्थात रुद्र 11 मापे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडतंय जे म्हणजे सुजितच्या बॅटमधनं आलाय हा मोठा धमाका शेवटच्या चेंडूवरती आणि शतकाची देखील समाप्ती होते. 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 26. 2 गडी बाद 26 धावा अशी स्थिती पाहायला मिळते. आणि आता करायच्यात त्या म्हणजे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असणार आहे ते म्हणजे 18 चेंडू आणि 30 या धावसंख्येच्या मात्र आवश्यकता असणार आहे. 18 चेंडूने 30 धावा म्हणजे प्रति शतकामध्ये विचार केला तर सरासरीचा प्रति षटकामध्ये 10च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती मात्र लगाव्या लागतील. त्या कशा पद्धतीने लगावल्या जातील ते पाहण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. आमच्या गुन्हेलेखकाच्या प्रमुख भूमिकेत आपण पाहिलं ते म्हणजे याआधी यश पाटील होते सकाळच्या सत्रामध्ये, त्यानंतर हितेश मडवी देखील होता, परंतु आता कुंदन देखील आमच्या गुन्हेलेखाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहू शकता. त्यांचे देखील खूप खूप आभार असतील, ते देखील आम्हाला चांगले सहकार्य करतात. अगदी एक चेंडूवरतीची माहिती आमच्यापर्यंत ते पुरवण्याचा प्रयत्न देखील करतात, त्यांचा देखील खूप खूप आभार असतील. आणि त्याचप्रमाणे आपण स्टार टेस्ट क्रिकेटचं मात्र खूप खूप आभार व्यक्त करावे लागते. प्रत्येक क्षणचित्र मात्र टिपण्याचा प्रयत्न मात्र एक आठवण म्हणून टिपण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे कॅमेरामॅन सुजित खारकर आणि त्याचप्रमाणे विशालजी बाबर प्रमुख ऑपरेटर त्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करणार आहोत. तर आपण अगदीच निशांतजी पाटील साहेबांचे मात्र नक्कीच मित्र परिवार आपण पाहू शकता, त्यांना देखील आपण वेलकम करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं देखील सरसे स्वागत. परंतु मॅच देखील ऑन आहे, त्या ठिकाणी सामना देखील रंगतोय. अगदीच आपण पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट होईल, टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल ती म्हणजे 1 धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती.
समीकरण बदलेल, समीकरण बिघडेल देखील आणि हलेल देखील. ते म्हणजे आता करायचे त्या म्हणजे तब्बल 17 चेंडूंनी 29 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर म्हणजे मंदार, परंतु यावेळेस मात्र स्टँड अँड डिलेवर बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. ट्रेडमार्क अर्थातच सुजितच्या बॅटमध्ये हा षटकार, मोठा धमाका. अगदीच आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी मात्र होते असं नव्हतं, करून दाखवायचं होतं. ते करून दाखवत असताना सुजित ज्याच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा षटकार आलाय आणि टीमचा धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे तब्बल 33 या आकड्यावरती. म्हणजे जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच गोष्टी आत्मसात करून मात्र बॅटिंग करतोय तो म्हणजे सुजित. अगदी संघ थोडासा संकटात आहे, संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील आहे. त्या प्रयत्नात कितपर्यंत यश मिळवून देईल हे प्रश्नचिन्ह. गोलंदाज राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र खोलवा पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र प्रत्युत्तर देता येत नाही आहे. बॅट थोडीशी लेट आली आणि डॉट बॉल एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. टीमच्या टोटलमध्ये 34 धावा, 34 धावा मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड येतात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती मंदार. स्ट्रायकर एंडला सुजित थांबणार नाहीये, प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये अर्थातच गावदेवी शाबाज या संघाकडून होत असताना विकेटचं पुन्हा एकदा होत आहे पतन. आता सुजित बॅक टू द डगआउट. टीम रुद्रलियन मापे या संघाला मिळालेला जवळजवळ तिसरा आदरा सुजितच्या स्वरूपात. आता मात्र जो बॅट्समन सेट होता तो मात्र थेट परतत असताना डगआउटच्या दिशेने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोचली ते म्हणजे तब्बल पाहू शकता ते म्हणजे 34 आकड्यावरती आणि ते करायचे त्या म्हणजे जवळजवळ 22 येणारे चेंडू असतील. जवळजवळ आपण पाहिलं त्या म्हणजे 14 चेंडू आणि 22 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. तर 48 करावे टीम कॅप्टन, विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्या की ड्रेस कोड हा मात्र कंपल्सरी असणार आहे, याची मात्र दक्षता घ्या. गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन आणि 48 करावी टीम कॅप्टन, दोन्ही संघाची टीम कॅप्टन याची नोंद घ्यायची करायचे आहेत. त्या म्हणजे 14 चेंडू आणि 22 धावा. आता टीमचा स्कोरबोर्ड 34. यावेळेस मात्र स्विंग इन मिस, पंचांकडे अपील. येस अपील मात्र कशा पद्धतीने दिली आणि अपीलमध्ये मात्र नक्कीच उत्साह देखील पाहायला मिळाला. आणि विकेटचं पुन्हा एकदा होते बदलन. तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना पुन्हा एकदा गडी बाद होते आणि टीम रुद्र इलेवन मापे या संघाला जवळजवळ 4था हादरा मिळते अनिकेतच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 या आकड्यावरती. न्यू बॅट्समॅन एंटर झाले तो म्हणजे जितू. करायच्या त्या म्हणजे जवळजवळ 13 चेंडू आणि 22 धावा. 13 चेंडू 22 धावा, 22 धावा 13 चेंडू. सामन्याचं चित्र बदलेल. मॅच अजूनही ऑन आहे आणि नक्कीच प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावे लागेल. जर संघर्ष करायचा आहे तर म्हणजे रुद्र इलेवन मापे या संघाच्या बॅट्समनला तो संघर्ष कशा पद्धतीने ते आत्मसात गोष्टी करतील ते देखील आपल्याला पाहावं लागेल. यावेळेस मात्र अगदीच ही चूक आहे, त्या चुकीचं रूपांतरामध्ये मात्र डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळते. षटकाची होती समाप्ती. 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 गडी बाद. आतापर्यंत 34 येणारे चेंडू असतील 22 आणि जिंकण्यासाठी माफ करा येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 22 या धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 22 धावा आवश्यकता असणार आहे आणि प्रयत्न कशा पद्धतीने करणार आहेत त्या म्हणजे रुद्र इलेवन मापे टीम ते देखील आपल्याला पाहावं लागेल. विनंती करेल की 48 करावे आणि गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन उपस्थित राहा लवकरात लवकर, कारण की आपल्याला इनिंग ब्रेक्समध्ये मात्र टॉस करायचं आहे. त्यामुळे आपण विनंती करेन की आपण त्वरित उपस्थित राहायचं आहे. ही इनिंग संपण्याच्या आधी आपण उपस्थित राहा. 48 करावे टीम कॅप्टन विनंती करेल आणि त्याचप्रमाणे गावदेवी ऐरोली टीम कॅप्टन विनंती करेन की आपण त्वरित उपस्थित राहायचं आहे. करायचे आहेत त्या म्हणजे जवळजवळ 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 22 धावा म्हणजे सरासरीचा उल्लेख केला तर जवळजवळ 11च्या सरासरी धावसंख्या लगाव्या लागतील. याआधी आपण पाहिले तर पहिले 3 षटक बाकी होते, त्या षटकामध्ये तब्बल 10च्या सरासरीने 30 धावसंख्येची मात्र आवश्यकता
आवश्यकता होती, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर सरासरी थोडीशी चेंज झाली. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या आणि 2 विकेट देखील गमावले, ते म्हणजे रुद्र इलेव्हन मापे या संघाने. तर 48 करावी टीम. विनंती करेन की आपण बाउंड्री लाईनच्या थोडंसं मात्र बाहेर व्हा, कारण की सामना रंगतदार होईल. करायच्या त्या म्हणजे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. म्हणजे सरासरी उल्लेख केला त्या म्हणजे प्रति षटकामध्ये 11 धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. त्या म्हणजे टीम रुद्र इलेव्हन म्हापे या संघाला या सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल, तर मजबूत करायचे असेल तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर आणि नक्कीच प्रयत्न करणारी टीम रुद्र इलेव्हन म्हापे आम्ही पाहतोय. ऑनफिल्ड बॅटिंग करत असताना मात्र रोहित थांबत नाहीये. त्याच्या बॅटमध्ये मात्र मोठमोठे धमाके येत आहेत आणि ते धमाके मात्र शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत येत असताना पाहायला मिळतील. आणि एक षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 40 या आकड्यावरती. तर मी निशांतजी पाटील साहेबांनी विनंती करेन की आपल्या शुभस्ते आपण या पुढच्या सामन्याचा टॉस करायचा आहे. एका बाजूला 48 करावे आणि गावदेवी ऐरोली या दोन्ही संघामध्ये मात्र नक्की टॉस केले जाईल. सिव्हिड्स 11 48 त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. हा संघ सिव्हिड्स 11 48 हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर टॉस जिंकलाय सिव्हिड्स 11 48 संघ. मात्र टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित कळवायचा आहे ही नम्रतेची विनंती. आणि त्याचप्रमाणे मॅच देखील त्या ठिकाणी रंगतदार होते विजय सर. तर मॅच देखील अप्रतिम पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी होत्याचं नव्हतं मात्र करून दाखवायची संधी मिळाली ती म्हणजे रोहितला. अगदीच रोहित सलामीला आला होता आणि एक मन देखील आहे, सलामीला आल्यानंतर अडचणीत कोण आधार शोधू नका, स्वतः मात्र खंबीरपणे उभा राहा. तीच मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या माध्यमातून. आता करायच्यात त्या म्हणजे जवळजवळ धावसंख्या आतापर्यंत पाहिली ती म्हणजे 40 आणि करायच्यात त्या म्हणजे 16 करायच्यात. 11 चेंडूंनी 16 धावसंख्येची मात्र आवश्यकता असणार आहे. बॅटिंग करणारी टीम रुद्र इलेव्हन म्हापे अगदीच मात्र संघर्ष करतोय. संघर्ष करत असताना जर आपण पाहिलं तर अगदी फायटिंग देखील अप्रतिम पाहायला मिळते ती म्हणजे रोहितच्या माध्यमातून. त्यामुळे अजूनही हिंमत हारलेली नाही आहे ते म्हणजे रुद्र इलेव्हन म्हापे या संघाने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल खाली स्वतः गोलंदाज येतोय की काय, परंतु कुठली यावेळेस चुकी करत नाही आहे. आणि सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस विकेटची गरज होती तेच विकेट मात्र प्राप्त केली. म्हणजे अर्थातच रोहितला मात्र परतवले त्या म्हणजे थेट अगदी जड पावल्याने आणि संत गतीने डगआउटच्या दिशेने विकेटचं होतंय पतन. ते म्हणजे अर्थातच रोहित बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समॅन इंटरेस्ट झालाय तो म्हणजे रोशन. आपण पाहू शकतो त्याला देखील अगदी संधी उपलब्ध झाली. संधी मात्र उपलब्ध करून दिले ते म्हणजे अर्थातच क्रुशियल मुवमेंटमध्ये अगदीच गावदेवी शाहबाज या संघाला मात्र नक्कीच प्रयत्न करावे लागतील थांबवण्यासाठी. ते म्हणजे रुद्र इलेव्हन म्हापे या संघाला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या पाठीराख्यामध्ये मात्र नक्कीच सातत्याने उपस्थित देखील असतात. ते म्हणजे अर्थातच आमचे समालोचक मित्र विजयजी मात्रे ते देखील एन्जॉय करतायत. अगदी सामना विजय होण्यासाठी त्यांचा देखील हातभार असेलच, कारण की 12व्या खेळाडू देखील उत्साही असतो खेळ खेळण्यासाठी, परंतु त्याला संधी मिळत नाही. तो देखील मात्र सामन्याचा विजयामध्ये पराजयामध्ये देखील त्याचा हातभार असतोच, परंतु दुःख देखील तितकंच होतं सामन्याचा पराजय झाल्यावरती. आणि सेलिब्रेशन देखील नक्कीच होतंच, परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, एक्स्ट्रा धाव ॲड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 41. 41 या आकड्यावर त्यांनी करायच्यात त्या म्हणजे 15. येणारे चेंडू असतील तब्बल 10 चेंडूंनी 15 धावा. समीकरण बदलेल, परंतु समीकरण बदलावं लागेल ते म्हणजे बॅटिंग करणारी टीमला थांबावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला देखील यावेळेस मात्र शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न कशा पद्धतीने होते ते म्हणजे 1 या धावसंख्येमध्ये आणि 1 धाव ॲड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे तब्बल आतापर्यंत पाहिली ती म्हणजे 42 या आकड्यावरती करायचे ते म्हणजे 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडूंनी 14 धावा. अगदीच आपण पाहिलं तर प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे रुद्र इलेव्हन म्हापे. अगदीच आपण पाहिलं तर थोडीशी मात्र प्रयत्नांच्या छायेखाली आहे, परंतु यावेळेस विकेटचं होतंय पुन्हा एकदा पतन. गडी बाद होते तो म्हणजे रुद्र इलेव्हन म्हापे
या संघाचा तू चल मे आया अशी काहीतरी अवस्था होते की काय टीम रुद्र इलियन मापे या संघाच्या माध्यमातून ते स्पष्ट चिन्ह आहे. पुन्हा एकदा विकेट डाऊन होते म्हणजे अर्थातच रोशन परतला. न्यू बॅट्समॅन एंटर झाले तो म्हणजे रणजित करायच्या त्या म्हणजे जवळजवळ 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची मात्र आवश्यकता माफ करा 14 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू 14 धावा 14 धावा 8 चेंडू नक्कीच बॅटिंग करावी लागेल प्रयत्न करावे लागेल. प्रयत्न करत असताना मात्र कशा पद्धतीने मात्र आपला खेळ साकारेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. तर म्हणजे बॅटिंग करणारी टीम अगदी अजूनही हिंमत हारलेली नाही आहे. नक्कीच क्रिकेटची परिभाषा थोडीशी वेगळी आहे. अगदीच ती परिभाषा मात्र बदलावी लागेल परंतु यावेळेस बदलण्याची संधी कोणाला उपलब्ध मिळते. यावेळेस एकदा कंप्लीट झाली दुसरी धाव देखील त्याच वेगाने कंप्लीट करत असताना 2 धावा अगदी चित्त्याच्या चप्पाळीने मात्र कंप्लीट केल्यात आणि टीमचा धावफलका बदल देखील होते. टीमची धावसंख्या 44 येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 12 म्हणजे 7-12चा उतारा ज्या प्रकारे असतो तोच उतारा मात्र नक्कीच आता कशा पद्धतीने या ठिकाणी रुद्र इलियन मापे चेंज करेल ते देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण की करायच्या त्या म्हणजे 7 चेंडू आणि 12 धावा. बॉलिंग करणारी टीम जर आपण पाहिली ती म्हणजे गावदेवी शाहबाज हा संघ मात्र नक्कीच आपला खेळ साकारतोय प्रयत्न देखील करतोय संघर्ष देखील करतोय परंतु हार ही मात्र अजूनही पत्कारलेली नाही आहे मानलेली देखील नाही आहे. ते म्हणजे टीम रुद्र इलियन मापे या संघाने देखील प्रयत्नांती परमेश्वर 7-12 यावेळेस मात्र फटका फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक येईल की काय परंतु कॅच होते आहे त्या ठिकाणी मात्र ड्रॉप परंतु धाव घेतलेली नाही आहे. काय तरी माइंडसेट थोडासा वेगळा असेल काय माइंडसेट असेल काय प्रयत्न असेल काय संधी असेल काय औपचारिकता असेल आणि काय माइंडसेट असेल हे आता मात्र पुढच्या 6 चेंडूवरती पाहावं लागेल. कारण की करायच्यात त्या म्हणजे 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू सहा चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र आवश्यकता असणारे 7 चेंडू 12 धावा 12 धावा 6 चेंडू. अगदीच आपण पाहिलं तर हिंमत अजूनही हारलेली नाही आहे. हिंमत न हारता मात्र बॅटिंग देखील करते आणि नक्कीच हिमतीने हारा पण हिंमत हारू नका ही व्याख्या देखील आहे. त्यामुळे ज्याला संधी मिळते तोच मात्र चमकत असतो. त्यामुळे चमकणार कोण या मुवमेंटमध्ये ते पाहावं लागेल. रोहित मैदानाच्या आतमध्ये जो दैन्यात होता जो सेट देखील झाला होता सलामीला आल्यानंतर परंतु त्याला देखील परतवलं. परंतु आता मध्यवर्ती भूमिकेत ज्या ठिकाणी मात्र क्रुशल मुवमेंटची मॅच कुठून कुठे जाईल हे देखील पाहावं लागेल. ज्या ठिकाणी करायच्या त्या म्हणजे 7 चेंडू आणि 12 6-12 12 आणि 6 म्हणजे जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची अजूनही आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती भावेश विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका हे नम्रतेची विनंती. कारण की आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आजच्या दिवसामध्ये त्यामुळे आपण थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. आपण फास्ट क्रिकेट खेळत अतिशय उत्तम राहील. ठीक घड्यामध्ये 2:39 झालेत म्हणजे आपण विजय सर आपण बरोबर चाललोय. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग बॉल निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समन जर आपण पाहिलं तर जितूच्या बॅटमधनं आलाय हा मोठा धमाका. मित्र 6 धावा षटकार आणि षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे तब्बल 50 या आकडे म्हणजे सांघिक अर्धशतक देखील पूर्ण झाले. ते म्हणजे टीम अर्थातच रुद्र इलियन मापे या संघाचा आणि आता करायच्यात त्या म्हणजे जवळजवळ 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आणि आता हा षटकार आला तर निशांतजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र कॅश प्राइज असणार आहे ते म्हणजे तब्बल 1000 रुपयांचं. जितू गेलेली मॅच काढून देईल की काय परंतु काढून देण्याचा प्रयत्न मात्र फटका या ठिकाणी फसलाय की काय परंतु कॅच होत आहे ड्रॉप. आणि ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटतात त्या वेळेस मात्र बॅट्समन आपले रंग उधळायला सुरुवात करतो. बॉलरचं नक्कीच कौतुक करावं लागेल. प्रयत्न करतोय प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा परंतु प्रयत्नात मात्र क्षेत्ररक्षकाची साथ ही मात्र लाभत नाहीये मिळत नाहीये. त्यामुळे तो देखील स्वतःवरती स्पष्ट निराशा बाळगत असेल परंतु यावेळेस प्रयत्न करावा लागेल तो म्हणजे जितूला
अगदीच आपण पाहिलं तर यशाचा मुख्य आधार देखील आहे आणि तो म्हणजे अर्थातच सकारात्मक तुमचे विचार आणि सतत चालू असलेले तुमचे प्रयत्न आणि जे प्रयत्न चालू आहेत ते म्हणजे रुद्र इलेवन मापे या संघाच्या माध्यमातून ज्याची मात्र संपूर्ण टीम मात्र अगदी महत्त्वाच्या भूमिकेत उतरली देखील आणि संघर्ष देखील करते. परंतु यावेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र टोकरसीन यॉर्कर परंतु त्या यॉर्करला प्रत्युत्तर देता आलं नाही. परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव ॲड झाली टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 53 आणि आता करायचे 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. बॉल टू बॉल रन्स. अगदी सामन्याचं चित्र बदलेल आणि बदलवण्याची संधी मिळाली आणि साध्य करण्याची संधी मिळाली ती म्हणजे जितूला. यावेळेस माझा स्विंग इन मिस गरजेचं नाही आहे. मोठा फटका प्रत्येक चेंडूवरती खेळणं हे गरजेचं नाही आहे. हे तुम्ही ओळखता आलं पाहिजे. या गोष्टी तुम्हाला मात्र ओळखता आल्या पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजेत. परंतु त्या गोष्टीची मात्र चूक ही मात्र नक्कीच शेवटच्या चेंडूवरती मात्र साध्य होईल. परंतु यावेळेस अजूनही करायचे ते म्हणजे 2 चेंडूंनी 3 धावा आणि 2 चेंडू 3 धावसंख्येची मात्र आवश्यकता असताना ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि जो मात्र थांबवण्याच्या प्रयत्नात आहे तर म्हणजे अर्थातच आपण पाहिला तो म्हणजे भावेश आणि त्याच्या विरोधात मात्र हा आलेला षटकार. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रुद्र इलेवन मापे या संघासाठी. अगदी संकटात असताना मात्र बॅटिंग करत असताना आपण जितूला पाहिलं, रोहितला पाहिलं आणि त्याला साथ देत असताना आपण पाहिलं ते म्हणजे अर्थातच आपण पाहतोय ते म्हणजे रोशन आणि भावेश आणि त्याचप्रमाणे सुजित त्यांचं देखील कौतुक करूया आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. ते म्हणजे टीम रुद्र इलेवन मापे या संघाला. हार्डलक टीम गावदेवी शाबास. अप्रतिम दर्जाचा तुम्ही खेळ साकारलात. खूप चांगला खेळ साकारत असताना आपण नक्कीच या स्पर्धेमधून थोडीशी मात्र माघार घ्यावी लागते. तुम्हाला मागे राहत आहे नो डाऊट. येणाऱ्या अनेक स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तत्पुरती आपण मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करणार आहोत.